नमस्कार. आर्ट सर्कलच्या 30 वाचन वसामध्ये मी दीप्ती कानविंदे तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी वाचणार आहे किरण येले लिखित मोराची बायको या कथासंग्रहातली कथा मांदळकर बाई. शालिनीला काल पुन्हा स्वप्न पडलं मांदळकर बाईंचं. मांदळकर बाई लांब सडक काळीभोर वेणी घातलेल्या, त्या काळ्याभोर वेणीत सोनचाफा माळलेल्या, डोळ्यात काजळ, जाड ओठ, थोराड चेहरा, किंचित स्थूल, वर्णानं काळ्या. त्यांच्यात कुणा पुरुषाला आकर्षित करण्यासारखं काहीच नव्हतं. त्या सुंदर नव्हत्या पण कुरूपही नव्हत्या. शालिनी काहीतरी करत होती तर हॉलमधून आवाज आला गुणगुणण्याचा. तिला वाटलं रिया आली शाळेतून. तिने हाक मारली, रिया, रिया आलीस का ग? पण कसलाच आवाज नाही. हातातलं काम ठेवून ती बेडरूम मध्ये गेली तर बेडरूम मध्ये मांदळकर बाई हलकस लयदार चालत कविता म्हणतायत. शिकवताना म्हणायच्या ना तशा. बाबा ब्लॅक शिप हॅव यू एनी वूल. मांदळकर बाई कविता म्हणताना खूप सुंदर दिसायच्या. शाळेतही शिकवता शिकवता भान हरपून कविता म्हणू लागल्या की शालिनी त्यांच्याकडे पाहतच राहायची. आत्ताही ती तशीच पाहत राहिली त्यांच्या बदललेल्या रूपाकडे. आणि एकदम बाईंचं लक्ष शालिनीकडे गेलं. त्या दचकून थांबल्या. तिच्याकडे पाहत छान हसल्या. काळ्या रंगावर शुभ्र सफेद रंग उठून दिसला. अरे शालिनी, तू कधी आलीस? मी तेच विचारणार होते तुम्हाला, तुम्ही कधी आलात? आणि माझ्या बेडरूम मध्ये? अगं मी कधीच आली आहे, तुला माहित नाही? आणि तिचं लक्ष एकदम मांदळकर बाई नेसलेल्या साडीवर गेलं. रितेशने तिच्यासाठी घेतलेली साडी, क्रीम कलरची. मांदळकर बाईंच्या अंगावर, बाईंच्या काळ्याशार शरीरावरती खुलून दिसत होती. पण त्यामुळे तिच्या डोक्यात आणिकच सणक गेली. त्या साडीच्या गोड आठवणी आजही तिच्या मनात आहेत. हनीमूनसाठी बंगलोरला उतरलो आणि हॉटेलवर जाताना रितेशने टॅक्सी अचानक रस्त्याच्या कडेला घ्यायला सांगितली. टॅक्सीतून उतरता उतरता आलोच म्हणत निघूनही गेला होता एका दुकानात. फुटपाथला लागून खूप दुकानं उभी होती कसली कसली. त्यातल्या एका साडीच्या दुकानातून तो 5च मिनिटात परतला एक पिशवी घेऊन. काय झालं, कुठे गेला होतास? रूमवर गेल्यावर सांगतो. रूम मध्ये शिरताच त्यानं ती पिशवी उघडली. त्यातून ओणमच्या वेळी तिथल्या बायका नेसतात तशी क्रीम कलरची साडी काढली आणि खांद्यावर त्या साडीची घडी ठेवत म्हणाला, शालू, शालू, या साडीत पाहायचंय तुला आत्ता, या क्षणी. मग आपण ती साडी नेसून त्याच्या पुढे उभं राहिलो. ब्लाऊज परकराशिवाय, लाजत, त्याची नजर टाळत. ती पहिलीच वेळ कोणत्याही पुरुषासमोर तसं उभं राहायची. अंगावर रोमांच उठलेले, त्वचेचा अणुरेणू आसुसलेला राकट स्पर्शासाठी. त्या क्षणी आपल्याला एक सत्य जाणवलं. बाईनं कितीही नाही म्हटलं तरी तिच्यात असतोच सेक्स, लपलेला, दबलेला किंवा झाकून टाकलेला, संस्कार आणि संस्कृतीनं. विचार करत आपण तसेच उभे, नजर जमिनीकडे लावून. मनात भीती, अनवट. काय पाहतोय तो इतका वेळ एकटक? इतक्यात तिला खांद्यावर उष्ण निश्वास जाणवले त्याचे. शालू, शालू, यू आर जस्ट ब्युटिफुल. खूप आतली गोष्ट सांगावी तसा
हळुवार आवाज आला कानाजवळ त्याचा. आपला हात खांद्यावर ठेवत त्यानं तिथला पदर खाली सरकवला. आणि मग ती पहिली वेळ, त्या अनुभवाची, आणि ती पहिली साडी, त्या अनुभवाची साक्ष देणारी. तिला आवडलं नाही मांदळकर बाईंचं नेमकी तीच साडी नेसणं. तिनं आजवर कुणालाच त्या साडीला हात लावू दिला नव्हता. ताईनंही एकदा पूजेला नेसायला म्हणून ती साडी निवडली तेव्हा ती म्हणाली, दुसरी कोणतीही घे, ही सोडून. आताही ती मांदळकर बाईंना म्हणाली, बाई दुसरी कोणतीही नेसा प्लीज, ती नको. का? अहो माझी आहे ती साडी. अगं पण तू आणि मी काही वेगळे आहोत का आता? म्हणजे? अगं बघ ना किती छान दिसतीये माझ्या अंगावर. हो पण म्हणून तुम्ही असं घरात घुसून माझ्या वस्तू का वापरता नेहमी? माझा आयलायनर, पावडर, बॉडी लोशन, त्या दिवशी तुम्ही माझा परकर वापरलात आणि आज ही साडी, सोडा ती आधी. असं म्हणत तिनं बाईंच्या पदराला हात घातला आणि कुणीतरी बलात्कार करायला पदराला घातलेला हात झटकावा तसा बाईंनी तिचा हात झटकला आणि नाही नाही सोडणार असं म्हणत सोफ्यामागे पळाल्या. शालिनीही त्यांच्या मागे पळाली. मांदळकर बाई प्लीज सोडा ती साडी. तिनं बाईंचा हात धरला. खांद्याला लावलेली पिन ती काढायला लागली. पिनवरचा तिचा हात एका हातानं झटकत दुसऱ्या हातानं त्या तिला दूर लोटू लागल्या. अचानक त्यांनी शालिनीच्या खांद्यावर जोराचा धक्का देत तिला मागे ढकललं. शालिनी भेलकांडत मागे गेली आणि तिथल्या डायनिंग टेबलवर कलंडली. डायनिंग टेबलवर सगळी पहिली, दुसरी, तिसरी, चौथीची वह्या पुस्तकं पडलेली. त्यावर शालिनीचं नाव आणि तिच्या अक्षरातला अभ्यास. शालिनीला आश्चर्य वाटलं, एवढ्या जुन्या वह्या पुस्तकं आत्ता कुठून आली? आणि तिला डायनिंग टेबलवर लिपस्टिक दिसली. झटकन ती उचलत चाकू धरावा तशी तिनं ती लिपस्टिक उभी धरली आणि मांदळकर बाईंना भीती घालायला वळली तर बाई गायब. तिला कळेच ना कुठे गेल्या बाई. आत्ता इथं होत्या, गायब कशा झाल्या? शालिनीला याचंही आश्चर्य वाटलं की आपण लिपस्टिक अशी हत्यारासारखी का पकडलीये आणि ड्रेसिंग टेबलवरची लिपस्टिक इथे कशी काय आली? विचार करता करता पायाशी काहीतरी हुळहुळलं म्हणून तिनं खाली पाहिलं तर मांदळकर बाई. दचकून ती 2 पावलं मागे सरकली. पायापाशी मांदळकर बाई गुडघ्यावर बसून रडत होत्या. देवसरांसमोर रडत होत्या तशा. देवसर बदली होऊन आले होते गावच्या शाळेत. इन केलेला स्वच्छ सफेद शर्ट आणि काळी पॅन्ट, छान तेल लावून बसवलेले केस, वर्ण गोरा, घारे डोळे. खूप सुंदर दिसायचे देवसर. त्यांच्याशी बोलताना मांदळकर बाई नकळत लाजायच्या, बोलताना अडखळायच्या. त्यांच्या स्वरात कंपनं जाणवायची. मांदळकर बाई बहुधा प्रेम करत असाव्यात त्यांच्यावर. शालिनी 5वी-6वीत असेल. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भाषण करणार होती. त्या भाषणाची तयारी करून घेण्यासाठी देवसरांनी काही मुलांना रविवारी बोलवलं होतं शाळेत. सकाळपासून देवसर एका वर्गात मुलांची तालीम घेत होते. दुपार झाली आणि सर मुलांबरोबर जेवायला बसणार तेवढ्यात वर्गाच्या दारात मांदळकर बाई आल्या. सुंदर सजलेल्या, काळ्याशार केसात सोनचाफा माळलेल्या. म्हणाल्या, देवसर शिक्षक कक्षात येता का जरा? सर ना उत्सुक. म्हणाले, का? आणि आज रविवार, तुम्ही शाळेत कशा? आळूवड्या केल्या होत्या आज. त्यांनी हातातली पिशवी उघडून दाखवली. सर अवघडले.
मुलांनो, आता आपण जेवणाची सुट्टी करून घेऊ. तुम्ही जेवून घ्या, मी आलोच, असं म्हणत सर शिक्षक कक्षाच्या दिशेने निघाले. एकटेच राहत असल्यामुळे जेवणासाठी देवसरांनी गावातच एक खानावळ लावली होती. रोज दुपारी खानावळीतून त्यांचा डबा येई. पण तरीही मांदळकर बाई आठवणीनं रोज स्वतःच्या डब्यातली एखादी भाजी किंवा पोळी देवसरांना हट्टानं देत. आणि रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी देवसर शाळेत येणार असतील तर मांदळकर बाई त्यांच्यासाठी काहीतरी खास करून आणत. खूप वेळ झाला. मुलांचं जेवण संपलं. हात धुवून मुलं गोंधळ घालायला लागली. शालिनी वर्गप्रमुख होती. तिनं मुलांना गप्प राहायला सांगितलं. पण जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी मुलं अस्वस्थ होऊ लागली. वर्गातच खेळू लागली. शालिनीला राहावे ना. एवढा वेळ का झाला देवसरांना? जाऊन पाहावं का शिक्षक कक्षात? पण तिचा धीर होईना. मांदळकर बाईंचं देवसरांसोबतचं वागणं त्या वयातही तिला कळत होतं अस्फुटसं. त्यांच्या आणि इतर शिक्षकांच्या वागण्यात काहीतरी फरक आहे हे जाणवत होतं तिला तेव्हाही. म्हणून ती वर्गातच बसली सरांची वाट पाहत. शेवटी मुलं कंटाळून म्हणाली, आम्ही जातो मैदानात खेळायला, आणि निघूनही गेली. शालिनी एकटीच उरली वर्गात. रिकामा वर्ग खाऊ लागला तशी मुलांची तक्रार करायला म्हणून ती शिक्षक कक्षाच्या दिशेने निघाली. जसजसं तिचं एक एक पाऊल शिक्षक कक्षाच्या दिशेनं पडू लागलं तसं तिचं मन धडधडू लागलं. असं का होतंय तिला कळेना. आपण का चाललोय शिक्षक कक्षाकडे? आपल्याला खरंच तक्रार करायची आहे मुलांची की पाहायचंय देवसर आणि मांदळकर बाई काय करतायत एवढा वेळ? खरं तर तिलाही जायचं होतं खेळायला, पण ती मुद्दाम थांबली. तिला शिक्षक कक्षाकडे जायचं होतं. मांदळकर बाई आणि देवसरांच्या नात्याविषयी उत्सुकता होती तिला. तिनं ठरवलं की दोघं काय करतात ते पाहू आणि मग खेळायला जाऊ. शिक्षक कक्षाच्या दरवाजाला लागूनच एक खिडकी होती. दारात जाण्याआधी ती खिडकी लागायची. शालिनी खिडकीजवळ पोहोचली आणि तिला उसासे ऐकू आले. ती क्षणभर थांबली. तिच्या आतली धडधड वाढली. डोकावून पाहावं का आत? या विचारात खिडकीला चिकटून ती उभी राहत तिनं आपले कान खिडकीतून आत फेकले. आता तिला बांगड्यांचा खळखळाट ऐकू आला. तिला राहावलं नाही आणि तिनं हळूच खिडकीच्या एका कोपऱ्यातून आत पाहिलं आणि ती प्रचंड दचकली. हाताची घडी घातलेले देवसर पाठमोरे निश्चल उभे होते आणि त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अजिजीनं पाहत हात जोडत मांदळकर बाई मुसमुसत गुडघ्यावर बसल्या होत्या. त्यांचं ते मुसमुसणं तिला उसासे वाटले होते. गुडघ्यावर बसलेल्या मांदळकर बाई हात जोडत म्हणाल्या, देवसर, माणसाला काय हवं असतं आणखीन? मला माहित आहे मी कुरूप आहे, पण फळ्यावर आपणच लिहितो ना, बाह्य रूपापेक्षा अंतरंग पहा. तरीही देवसर तसेच निश्चल, पाठमोरे. शेवटी बाईंनी त्यांच्या पाठमोऱ्या पायाला हात लावला तसं त्यांनी वळून पाहिलं आणि मांदळकर बाईंना गुडघ्यावर बसलेलं बघून म्हणाले, काय करताय तुम्ही? दचकून मागे झाले ते. बाई म्हणाल्या, सर विश्वास ठेवा, मी पुन्हा कधीच काहीच मागणार नाही. मला फक्त एवढं द्या. हवं तर खोटं बोला देवसर, पण प्लीज एकदाच म्हणा, मी तुम्हाला आवडते, तुम्ही प्रेम करता माझ्यावर, प्लीज. त्या खूप वेळ बोलत राहिल्या काहीतरी. शालिनीला रडूच आलं त्यांना तसं पाहताना. आता शालिनीला सगळ्या गोष्टींचा अर्थ स्पष्ट झाला. मांदळकर बाई देवसरांच्या आसपास राहण्याचा प्रयत्न का करत, त्यांच्यासाठी काही पदार्थ करून का आणत,
सगळे शिक्षक हसून देवसरांना का म्हणत, देवसर, मांदळकर बाईंना म्हणावं, अहो ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना गेला कधीच. मांदळकर बाईंचं सगळं बोलून झालं आणि देवसर जवळच्या खुर्चीत बसत म्हणाले, बाई जा तुम्ही प्लीज. शालिनीला वाटलं देवसरांपुढे रडताना दिसत होत्या तशाच दिसतायत मांदळकर बाई. मांदळकर बाई रडत म्हणाल्या, शालिनी माझ्यावर दया कर ग, मी दुसरं काही मागणार नाही, मला ही साडी दे प्लीज. शालिनीला दया आली त्यांची. मांदळकर बाई तिच्या आवडीच्या शिक्षिका होत्या. 1ली ते 7वी पर्यंत गावच्या शाळेत त्यांनीच तिला शिकवलं होतं. अभ्यासापासून वक्तृत्व स्पर्धेतली भाषणं, नाटकातली पात्र, कविता सगळंच. त्यांना रडताना बघून तिलाही रडू येऊ लागलं. ती म्हणाली, बाई बाई तुम्ही इतर काही मागा. गुडघ्यावर याचकासारख्या बसलेल्या मांदळकर बाई म्हणाल्या, शालिनी असं नको ग म्हणूस, प्लीज माझ्यावर दया कर. आणि शालिनी एकदम ओरडली, आणि हे दया कर म्हणणं बंद करा आधी. अगदी तशीच जसं देवसर ओरडले होते मांदळकरांवर. बरं नाही म्हणणार, पण मला ही साडी दे. गुरुदक्षिणा मागते समज, पण मला ही साडी दे. शालिनीच्या डोळ्यातून आता अश्रू ओघळू लागले. तिनं मान नकारार्थी हलवली आणि बाईंच्या समोर जात खाली बसत एका हातानं ती बाईंच्या खांद्यावरची पिन काढू लागली. तिच्या डाव्या हातात अजूनही लिपस्टिक होतीच, चाकूसारखी धरलेली. ती नेमकी बाईंच्या चेहऱ्याजवळ आली. लिपस्टिक पाहताच क्रुद्ध झालेल्या मांदळकर बाईंनी झटक्यात शालिनीच्या हातातली लिपस्टिक खेचून घेतली आणि दुसऱ्या हातानं शालिनीचे केस मागणं धरले. अनपेक्षित हल्ल्यानं शालिनी पुन्हा भेलकांडत जमिनीवर पडली. तसं मांदळकर बाईंनी लिपस्टिक शालिनीच्या चेहऱ्यावर वेडवाकडं लावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या हाताला हिसडा देत शालिनी पळायला उठली आणि तिचा धक्का टेबलावरच्या लॅपटॉपला लागला. धन आवाज आला. दचकून हल्ल्यामुळे रियासाठी ओट्यावर काढून ठेवलेली जामची बाटली फुटली होती. तिचे तुकडे पसरले सगळीकडे, लाल लाल. स्वप्नात लिपस्टिकचे तुकडे पडले होते तसे. शालिनीला राग आला स्वतःचाच. काल रात्री पडलेलं स्वप्न आज दुपार होत आली तरी आपण पुन्हा पुन्हा का आठवतोय. खरं तर किती गोड आठवणी होत्या मांदळकर बाईंच्या. त्यांचं बोलणं, वागणं, शिकवणं सगळंच किती सुंदर होतं. कविता शिकवताना बाईंचे कुरूप वाटणारे जाड ओठ सुंदर व्हायचे. ओठांच्या हालचाली लयबद्ध होऊ लागायच्या. लयबद्ध शब्दोच्चार करताना त्यांचे ओठ कधी गोल व्हायचे सुरईच्या तोंडासारखे, तर पसरल्यावर एखाद्या मासोळीसारखे दिसायचे, सळसळणारे. कविता म्हणताना बाई स्मित करायच्या स्वतःशीच, तेव्हा कातळातून शुभ्र फेसाळ झरा फुटतोय असं वाटायचं. कुसुमाग्रजांच्या कविता बाईंच्या विशेष आवडीच्या. त्यांच्या मुक्त छंदातल्या कवितातली लय बाईंना आवडायची. ती लय त्यांच्यात भिनायची आणि कविता म्हणता म्हणता बाई हळूहळू नाचू लागायच्या कवितेच्या लयीत. चिंब चिंब भिजतो आहे, भिजता भिजता पुन्हा एकदा रुजतो आहे. हिरवे पिवळे कोंब माती माझ्या भोवती बांधते आहे. सरते पाश विरते नाते पुन्हा पुन्हा सांधते आहे. अहो माझे तारणहार, अहो माझे तारणहार. असं म्हणताना बाई दोन्ही हात शाळेच्या छताच्या दिशेनं करायच्या आणि ते हात छतातून बाहेर आभाळात पोचायचे.
स्वरात किंचित हंबरणं ऐकू यायचं आणि आता कुणीतरी खरंच ओ देईल की काय असं वाटायला लागायचं. मग पुन्हा त्या आतून साद घालावी तसं म्हणायच्या, अहो माझे तारणहार जांभळे मेघ धुवाधार, तेवढा पाऊस माघार घ्या, आकाशातील प्रवासाला आता तरी आधार द्या. आणि शेवटी कवी म्हणतात, आधार म्हणजे निराधार, बाई म्हणायच्या. आत बाई खूप हळुवार व्हायच्या. त्यांच्या डोळ्यात हळूच चोर पावलांनी आसवड ओकवू लागायची. वर्गाला माहीत असायचं की आता बाई कुठल्या तरी अज्ञात प्रदेशात हरवतील आणि तसंच व्हायचं. बाई कुठल्या तरी अनोळखी अनाकाराकडे पाहत म्हणायच्या, तू माझ्यावर एवढं प्रेम करतोस की घट्ट मिठीत श्वास गुदमरावा तसं झालंय माझं. आईनं खूप काळजी केल्यावर मुलाची मानसिक वाढ थांबते तसं झालंय माझं. झाडाला खूप पाणी घातल्यावर झाड मरू लागतं तसं झालंय माझं, तुझ्या धुवाधार प्रेमामुळे. बाई टाचा वर उचलत नाचण्याचा पवित्रा घेत आकाशाकडे दोन्ही हात उंचावत म्हणत, अहो माझे तारणहार जांभळे मेघ धुवाधार, तेवढा पाऊस माघार घ्या, आकाशातील प्रवासाला आता तरी आधार द्या. आणि म्हणून शेवटी कवी म्हणतात, आधार म्हणजे निराधार. हे माझ्या प्रियकरा, मला तुझ्या मिठीतून थोडंसं सैल कर, तुझ्या आतोनात प्रेमाचं आभाळ थोडं विरळ कर, तुझ्या संततधार काळजीचं जल माझ्यावर ओसंडून वाहणं जरा कमी कर, मला थोडंसं निराधार कर आणि मला आधार दे. अर्थ सांगून झाल्यावर भानावर येत बाई पुटपुटत, किती नशीबवान असतात ना काही जीव, आणि चोरून डोळ्यातले अश्रू पुसत. पहिल्यांदा किती थरारून गेलो होतो आपण कवितेचा अर्थ ऐकल्यावर, साक्षात्कार झाल्यासारखंच वाटलं होतं त्यावेळी. मग दुपारी बाईंच्या घरी अभ्यासाला गेलो तेव्हा त्यांना म्हटलं, खूप मस्त वाटलं कवितेचा अर्थ ऐकताना. बाई म्हणाल्या, कविता अशीच असते, अर्थ कळला ना की वाटतं काहीतरी अलौकिक गोष्ट कळली आहे आपल्याला. कुसुमाग्रजांची आणखी एक कविता आहे अशीच, माहिती आहे तुला? प्रेम कर भिल्लासारखं बाणावर खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. बाई हरवल्यासारख्या खुर्चीतून उठल्या आणि हळुवार लयीत चालत चालत आरशासमोर गेल्या. बाई घरात असल्या की नेहमी आरशापुढे कविता म्हणत. त्यांना माहीत असावं, कविता म्हणताना त्या सुंदर होत जातात आणि म्हणूनच मुलांनाही त्या सांगायच्या की त्यांच्या वर्गावर कधीतरी देवसरांना आणा. कविता संपल्यावर बाई म्हणाल्या, आता मला सांग, यातल्या प्रेम कर भिल्लासारखं बाणावर खोचलेलं या ओळीचा अर्थ तुला समजला? प्रतिक्रियेचीही वाट न बघता पुढे बोलू लागल्या, खूप सुंदर आहे अर्थ. कवी म्हणतात, भिल्ल जसा प्रत्यंचेवर बाण लावला की विसरून जातो भवताल, त्याच्या सगळ्या जाणीवा संवेदना एकवटतात त्या बाणाच्या टोकाशी. त्याला ऐकू येत नाहीत कसलेही आवाज, जाणवत नाही कुठलीच हालचाल, कारण त्यानं बाण नाही, स्वतःलाच खोचून घेतलेलं असतं बाणाच्या टोकाशी. तसं प्रेमात स्वतःला आधी खोचून घेता आलं पाहिजे. प्रेम करायचंच असेल तर इतकं टोकावर जाऊन प्रेम करता आलं पाहिजे. आपणही तसंच प्रेम केलं होतं रितेश्वर. स्वतःचं घरदार सोडून आलो त्याच्यासाठी, त्याच्यासोबत पळून, फक्त प्रेम या शब्दासाठी. आणि शेवटी काय मिळालं? दारावर बेल वाजली. तिनं दार उघडलं. रिया होती.
आल्याबरोबर मिठी मारत म्हणाली, मम्मा आज की नाही आम्हाला मस्त पोएम शिकवली मॅडमनी. अरे वा. आणि डान्स पण शिकवला. पुढच्या मंथमध्ये शो होणार आहे. पेरेंट्सना कंपल्सरी आहे, सगळ्यांनी यायचंय बघायला आमचा डान्स. अरे वा. मग मी फर्स्ट रो मध्ये बसणार. नो, फर्स्ट रो टीचर्स आणि प्रिन्सिपॉल मॅमसाठी असतो. ओह सॉरी, मग मी सेकंड रो मध्ये बसेल. नो, सेकंड रो पेरेंट्स कमिटीसाठी असतो. ओके बाई, मी थर्ड रो मध्ये बसेन. बस, चल आता लवकर कपडे बदल, मी तुझं ताट आणते. जेवता जेवता रियानं विचारलं, मम्मा पप्पा येतील माझा डान्स बघायला? तिला रडू आलं. प्रत्येक वेळी या प्रश्नाला नव्यानं उत्तर काय द्यायचं? ती म्हणाली, पप्पाला सांगेन मी, सुट्टी मिळाली तर येईल तो. तू नको, मीच सांगते त्याला. 2 इयर्स झाले तो आला नाही, आत्ताच फोन लाव त्याला. अगर या आत्ता रात्र असते की नाही तिथे, झोपला असेल पप्पा, आता त्रास नको देऊस. तू असंच करतेस नेहमी, दिवसा झोपला असेल म्हणतेस आणि रात्री फोन करते म्हणाले तर कामात असेल म्हणतेस. ती गप्प जेवत राहिली, डोळ्यातलं पाणी पीत. आणि आई, आमचा डान्स कोणत्या पोएमवर बसवलाय सांगू? नको, तू आधी जेवून घे, खूप बडबड झाली, जेवून होमवर्क करायचे. अगं नाही, टीचर म्हणाली आज प्रॅक्टिस करा. मम्मी मी तुला स्टेप्स दाखवते. नको नको म्हणेपर्यंत रिया उठली आणि नाचायलाही लागली. Humpty Dumpty sat on a wall, Humpty Dumpty had a great fall. रियानं पडण्याचा अभिनय केला आणि मग कसलं तरी संगीत तोंडानच काढत त्यावर नाचू लागली. मांदळकर बाई म्हणायच्या, खूप शिक्षकांना आणि पालकांना या कवितेचा अर्थच माहिती नसतो. त्यांना वाटतं हे बडबड गीत आहे, अर्थहीन. पण या कवितेत खूप मोठा अर्थ आहे. मला सांगा, कविते शेजारच्या चित्रात काय दिसतं? 2 अंडी भिंतीवर बसलेली. कोणीतरी म्हणालं. बरोबर, पण ही अंडी नाहीत, ती आहेत नाती, आपल्या आयुष्यातली. ही अंडी जशी या भिंतीवर ठेवली आहेत, तशी आपली नाती एका बारीकशा रेषेवर ठेवलेली असतात नियतीनं. त्यांना जरा धक्का लागला किंवा आपला जरा जरी तोल गेला की नाती पडतात आणि फुटतात या अंड्यांसारखीच. आणि त्या अंड्यांच्या आतला नात्यातला वाढू पाहणारा एक जीव संपून जातो. ही अंड्याची नाही मुलांनो, नात्यांची कविता आहे. एकदा अंड फुटलं की मग तुम्ही कितीही बळजोरी करा, राजाचं सैन्य लावा, संपत्ती वापरा, ते पुन्हा जुळत नाही. तसंच नातही एकदा पडून फुटलं की कितीही बळजोरी करा, ते पुन्हा जुळत नाही. All the king's horses and all the king's men could not put Humpty Dumpty together again. तिलाही वाटलं आपलं आणि रितेशचं नातंही तसंच संपून गेलंय. आणि आपण मांदळकर बाई झालो आहोत, प्रेमासाठी आसुसलेल्या. मम्मा संपली पोएम, रियाचा आवाज आला. तुझं लक्षच नव्हतं मी नाचताना. थांब, आता परत नाचते. ती पुन्हा नाचू लागली आणि शालिनीच्या डोक्यात तिडीक गेली. ही मांदळकर बाईंसारखी नाचते असं तिला वाटलं आणि एकदम ओरडली, रिया थांबवते नाचणं, थांबव म्हटलं ना. शालिनीचा चेहरा क्रुद्ध झाला असावा. रियाकडे पाहतच राहिली. रिया तिच्याकडे पाहतच राहिली एक क्षण आणि मग तिचे डोळे भरून आले. रियाच्या डोळ्यातलं पाणी बघून ती भानावर आली. तिने रियाला जवळ घेतलं. तिच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. मम्मा, मम्मा का रडतेस?
तुला पण आठवण येते पप्पाची? तिचे डोळे पुसत रियानं तिला विचारलं. तिच्या तोंडून हुंदका बाहेर पडला. तिने रियाला कुशीत ओढून घेतलं. तिचा चेहरा दोन्ही हातात धरून वर उचलत रिया म्हणाली, मम्मा तू रडू नकोस. यावेळी पप्पा आला ना की आपण त्याला बांधूनच ठेवायचं, जाऊच द्यायचं नाही त्याला, ओके? पूर्वी ती जसं रियाला समजवायची तसंच रियानं तिला समजवलं आणि तिला आणखीनच रडू आलं. पाणावलेल्या डोळ्यांनी तिनं खाली पाहत मान होकारार्थी हलवली. समजूतदार रिया लहानपणी हलवायची तशी. दोन वर्षापूर्वी रितेश भारतात आला त्यावेळची गोष्ट. सकाळीच रितेश घरी आलेला. जेटलॅग म्हणून दिवसभर झोपून होता. रात्री ती किचनमध्ये दिवसभराची भांडी घासत होती. तोच रितेश आला आणि मागणं तिच्या अंगाशी झटू लागला. दरवर्षीच होतं हे. रिया झोपली होती तरीही रियाचं कारण देत त्याला खोटं खोटं दूर लोटत राहिली ती. या खेळातही एक गंमत असायची, हुळहुळणारी, मन सुखावणारी. ती म्हणाली, एवढा अधीर असतोस तर जातोस कशाला? इथेच का नाही जॉब शोधत? त्यावर म्हणाला, कारण इथेच जॉब केला तर ही गंमत निघून जाईल. ती हसली. तसं म्हणाला, तू आंघोळ केलेली दिसतेस. ती लाजली. ओके ओके डार्लिंग, मी आलोच आंघोळ करून. तोवर रियाला नीट झोपवण्याची जबाबदारी तुझी. मी आल्यावर रियाचं कारण देशील ना तर ऐकणार नाही, मी सांगून ठेवतो, असं म्हणत तो आंघोळीला गेला सुद्धा. आता तो छान आंघोळ करून येईल आणि मग ती लाजली. भरभर किचन आवरून ती बेडरूम मध्ये आली. केस विंचरले, पावडर लावली, स्प्रे मारला आणि तिला आठवलं रियाचे स्कूल फोटो आणि पोएट्री रीडिंगचा व्हिडिओ दाखवायचा रितेशला. ती रियाच्या बेडरूम मध्ये गेली. तिच्या कपाटातून तिने रियाच्या शाळेनं दिलेली सीडी काढली आणि बेडरूम मध्ये येत रितेशचा लॅपटॉप सुरू केला. सीडीतले फोटो आणि व्हिडिओ लॅपटॉपमध्ये पेस्ट करण्यासाठी तिनं डी ड्राईव्ह मधला माय फोटो नावाचा फोल्डर ओपन केला आणि खट 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 ते सगळे फोटो ओपन झाले. रितेशचे आणि एका बाईचे फोटो. वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या जागी, वेगवेगळ्या कपड्यातले, बिन कपड्यातले सेल्फीही. ते पाहून तिच्या पायाखालची वाळू सरकली. तिनं त्या फोटोवरल्या तारखा पाहिल्या. गेल्या 3 वर्षापासून चालू होतं हे. म्हणजे लग्नानंतर फक्त एकाच वर्षात. तिला कळलं नाही कोण आहे ही बाई, कुठे राहते, अमेरिकेतली आहे की इथलीच. फोटो मागचा प्रदेश तर अमेरिकेतला वाटत नव्हता. ती झटकन उठली आणि तिथेच ठेवलेली रितेशची बॅग तिनं उघडली. त्यात पुढल्या कप्प्यात बोर्डिंग पास आणि एअर तिकीट ठेवण्याची त्याची सवय तिला माहिती होती. तिनं तिकीट काढलं आणि पाहिलं तर बोर्डिंग डेट 4 दिवस आधीची होती. म्हणजे तो 4 दिवस आधीच भारतात आला होता. तिने झटझट तिकीट पुन्हा बॅगेत ठेवलं आणि बॅग बंद केली. लॅपटॉप बंद करून जागी ठेवत ती बेडवर येऊन बसली हताश. खूप रडू आलं तिला. एवढी प्रतारणा, एवढी फसवणूक. मग रोज रात्री आपण दोघं बोलायचं ते काय होतं? दिवसभर तुझी आणि रियाची आठवण येत असते असं म्हणायचं ते काय होतं? तिच्याशी लग्न तर केलं नसेल त्यानं? मुलं असतील का तिच्यापासून रितेशला? घोंगावणारा आवाज तिला ऐकू आला. त्यानं चालू केलेल्या नळाचा आवाज पोखरू लागला तिला. तिला वाटलं विचारावं, कोण आहे ही बाई? ही प्रेयसी असेल तर मी कोण आहे? माझ्यावर तू प्रेम केलं होतंस ते खरं की खोटं? पण तिला भीती वाटली की
जाब विचारल्यावर त्याच्या पुढे दोनच पर्याय उरतील, माफी मागून हे नातं सुरू ठेवणं किंवा सरळ मान्य करून आपल्याला कायमचं सोडून जाणं. दोन्ही परिस्थितीत तिचा गेलेला विश्वास परतणार नव्हताच. त्याच्यासाठी घर सोडून 5 वर्ष झाली होती. माहेर उरलं नव्हतं आणि रितेशच्या घरच्यांना ती मान्य नसल्यानं त्यांनीही तिला दूरच ठेवलं होतं. शांत होत तिने डोळे पुसले, चेहऱ्यावर पुन्हा पावडर लावली, पुन्हा अंगावर परफ्यूम मारला, त्यानं आणलेला. तो परफ्यूमही तिच्याच आवडीचा असेल का? हा विचार डोळ्यातून पाणी फुटण्याआधी झटकला आणि शांत झाली ती. घोंगावणारा आवाज बंद झाला. रितेशची आंघोळ संपली असावी. तिनं लगेच स्वतःला बेडवर झोपवलं, डोळे बंद केले आणि वाट पाहत राहिली त्याच्या हालचालींची. बंद डोळ्यांनीच पाहत राहिली त्याच्या हालचाली. रितेश आतून बाहेर आला. वॉर्डरोबचं दार उघडल्याचा आवाज आला, नंतर परफ्यूमचा आणि मग मेन लाईट बंद केल्याचा. लाईट बंद करून तो जवळ आला. त्यानं हळूच वाकून पाहिले तिचे डोळे. प्रेमानं हात फिरवावा तसं तिच्या डोक्यावर हात ठेवला. त्या हातात अधीरपणा नव्हता पूर्वीसारखा. तिला कळलं, तो अंदाज घेत होता ती झोपलीये का जागी आहे याचा. काही क्षण गेले. मग त्यानं तिच्या डोक्यावरचा हात काढला आणि तो वळला. बेडवर तिच्या मागे तो बसल्याचं तिला जाणवलं. मग लॅपटॉप सॅकची चेन उघडल्याचा आवाज आला. हळूच आवाज न करता लॅपटॉप सरसरत बॅग बाहेर आल्याचा आवाज तिला ऐकू आला. मग कीबोर्डची बटणं दाबल्याचा आवाज आला आणि तिच्या लक्षात आलं तो चॅटिंग करतोय. तिला वाटलं झटकन कूस बदलावी आणि पकडावं तिच्याशी बोलताना त्याला. पण ती घाबरली. त्याला रेड हँड पकडून काय करणार होत आपण? मांदळकर बाईंच्या वेळी काय केलं? एकदा ती मांदळकर बाईंच्या घरात अभ्यास करत बसली होती दुपारी. परीक्षा जवळ आली होती आणि अभ्यास जास्त होता म्हणून गेल्या गेल्या बाईच म्हणाल्या, आज संध्याकाळपर्यंत थांब बरं, खूप अभ्यास आहे. ती अभ्यासाला बसून अर्धा एक तास झाला असेल नसेल तेवढ्यात त्यांचा नवरा आला. 2-2 दिवस घरीच यायचा नाही तो, पण असा मध्येच कधीतरी उगवायचा आणि बाईनं बोलवायचा आतल्या खोलीत. तो आला की बाई तिला जायला सांगायच्या. त्या दुपारीही अभ्यासाला बसून तासभर झाला नसेल त्यांचा नवरा घरी आला आणि काही न बोलता आतल्या खोलीत गेला. तसं बाई म्हणाल्या, शालू तू जा आता घरी, जा उद्या ये जा. ती काही म्हणणार तोच त्या पुन्हा म्हणाल्या, जा म्हणते ना. त्यांचा आवाज तिला जरा रडवेला वाटला त्यावेळी. घाईत डायनिंग टेबलवरचं सगळं गोळा करून ती निघाली तसं त्यांनी दार लावून घेतलं. ती 8वीत असेल तेव्हा. तिला वाटलं थांबून पाहावं काय चाललंय आत. नवरा आल्यावर बाई रडवेल्या होतात. त्यांचा स्वर कापरा होतो, त्यांच्या हाताला कंप सुटतो, हे सगळं तिच्या लक्षात आलं होतं. नक्कीच हा माणूस आपल्या बाईंना त्रास देत असणार. तिच्या मनात बाईंच्या नवऱ्याविषयी राग रुजू लागला होता. या माणसाविषयी बाबांना किंवा काकांना सांगितलं तर ते याला नक्की पोलिसात देतील असं तिला वाटायचं. पण सांगणार काय? काय त्रास देतो हा माणूस या बाईंना? म्हणून तिला वाटलं जाऊन पाहावं. पण धीर नाही झाला. तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की तिची वही राहिली आहे डायनिंग टेबलवर. ती गेली तर मांदळकर बाई डायनिंग टेबल जवळ उभ्या. त्यांचा पदर जमिनीवर पडलेला आणि त्यांचा नवरा त्यांच्या काळ्याशा रंगाला आधाशासारखा भिडलेला. अचानक घाबरून पळणाऱ्या मांजरानं उलट फिरून फिसकारावं तसं मांदळकर बाईंनी एकदम नवऱ्याला अंगापासून दूर ढकललं आणि ओरडल्या, कशाला लागते मी तुम्हाला? ती आहे ना?
तिच्याकडेच असताना दिवस रात्र, मग कशाला मध्येच येता इथे, कशाला? तू दुसरीकडे जाऊ नयेस म्हणून, दुसरं कुठं तोंड काळं करशील तर माझं नाव खराब होईल म्हणून येतो, असं म्हणत तो पुन्हा भिडणार तोच मांदळकरबाई रडत म्हणाल्या, नाही, हे खरं नाही. तुमचं प्रेम आहे माझ्यावर म्हणून येता, हो ना? हे ऐकताच नवऱ्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. प्रेम तुझ्यावर? येडी का काय तू? तुझ्यासारख्या काळ्या बेंद्र्या जाड वटाच्या बायावर कोण प्रेम करल? मी प्रेम केलं ते तुझ्या इस्टेटीवर. तुझ्या बापानं पण मला सांगितलं, पोरीला घरात घ्या, एकुलती एक पोरगी हाय, माझ्यानंतर समद तुमचंच हाय. मग मिळालं ना तुम्हाला सगळं, मग आता मी कशाला हवी आहे? लोकांना दाखवायला? नाही तर लोक बोलतील प्रॉपर्टीसाठी तुझ्याशी लगीन केलं, असं म्हणत त्यानं बाईंच्या पदराला हात घालताच बाईंनी तो झटकला. स्वप्नात झटकला होता तसाच, आणि ठाम ठरवल्यासारख्या किंचाळल्या, नाही, बिलकुल नाही. आता त्यांच्या नवऱ्यानं हसत खिशातून लिपस्टिकची कांडी काढली आणि त्याचं झाकण तो फिरवू लागला. तसं बाई कळवळून म्हणाल्या, नका असं करू प्लीज, मला नाही आवडत. पण मला आवडतं ना, आणि तू किती सुंदर दिसतेस बघ अशी, असं म्हणत त्याने त्यांचे सुंदर काळेभोर केस पकडून झटका देत मागे ओढलं. बाई अस्फुट किंचाळल्या, त्यांची मान मागे गेली आणि चेहरा वर आला तसं तो बाईंच्या चेहऱ्यावर हातातली लिपस्टिक वेडी वाकडी फिरवू लागला. पायातलं त्राण गेल्यासारखं बाई खाली बसत म्हणाल्या, विकृती होई, का करता तुम्ही असं? तू एवढी कुरूप आहेस ना म्हणून. बाईंचा दंड धरत त्यांना उठवत तो म्हणाला, म्हणून मला असं करावं लागतंय. तू अशी रडतीस, हात जोडतीस, पाया पडू लागतीस, तव लई सुंदर दिसू लागतीस बघ. आणि काहीतरी चेंज तर पाहिजे का नाही? तिथं प्रेमानं मिळतं, इथं जरा कडू तिखट मजा येते. तिच्या लक्षात आलं आपण अजूनही मांदळकर बाईंचाच विचार करतोय. काय झालंय आपल्याला? आपण गेला महिनाभर का आळवतोय मांदळकर बाईंना? कधीपासून सुरू झालं हे मांदळकर बाईंना आठवणं? एखादी फिल्म रिवाइंड करावी तसे दिवस रिव्हर्स करत 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 ती मागे जात राहिली. आणि तिला आठवलं, नंदिनी. महिन्यापूर्वी मॉलमध्ये नंदिनी भेटली त्या दिवसापासून. नंदिनी शालिनीच्याच गावची. तीही लग्नानंतर मुंबईत आली होती राहायला. तिचा नवराही रीगवरच कामाला होता आणि रितेशच्याच रीगवर तो खालच्या ग्रेडवर काम करत होता. नंदिनी तिच्या नवऱ्यासोबत अचानक मॉलमध्ये भेटली आणि गप्पा सुरू झाल्या. नंदिनीनं नवऱ्याची ओळख करून दिली तर तो म्हणाला, मी ओळखतो रितेश सरांना, त्यांच्याच हाताखाली काम करतो मी. अगं, यावर्षी महिनाभर सुट्टी मिळावी म्हणून त्यांनी काय भांडण केलंय मॅनेजमेंटशी. सरळ राजीनामा ठेवत ते म्हणाले, माय फॅमिली इज माय फर्स्ट प्रायोरिटी. सुट्टी दिली तर ठीक, नाहीतर हे माझं रेझिग्नेशन. अगं, माझ्या आधी एक दिवस चार्टरने आले. कुठेच सर? शालिनी दचकली. रितेश कुठे होता तिलाही माहिती नव्हतं. ती म्हणाली, रियाला घेऊन दुकानात गेलाय. आणि विषय बदलण्यासाठी तिनं विचारलं, अगं नंदिनी, मांदळकर बाई कशा आहेत आपल्या? नंदिनी म्हणाली, आपल्या नाही, तुझ्या. तुझ्याच आवडीच्या होत्या त्या, आणि त्यांनाही तूच आवडायचीस. तुला शिकवत राहायच्या त्या शाळेत आणि घरातही. हा, पण कुठेतरी गेल्या त्या काही महिन्यांपूर्वी. कुणालाच माहित नाही कुठे गेल्या. कुणी म्हणतं कुणासोबत तरी पळून गेल्या, कुणी म्हणतं त्यांनी आत्महत्या केली. काय? त्या दिवशी लॅच उघडून घरात शिरल्यावर एवढा वेळ दाबून ठेवलेला हुंदका बाहेर पडला. गेली 2 वर्ष रितेशला सुट्टी मिळत नव्हती. कामाचं खूप ओझं आहे म्हणायचं नेहमी.
तिला खोटं वाटलं होतं ते, पण विचारणार कोणाला? नंदिनीच्या नवऱ्यानं सांगितल्यावर तिच्या मनातला संशय खरा ठरला होता. रितेशनं 1 महिना सुट्टी घेतली होती आणि तो घरी आला नव्हता. तिला मोठ्यानं रडावंसं वाटलं. या क्षणी ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडता येईल, ज्याच्या कुशीत झोकून देता येईल असं कोणीतरी जवळ असावंसं वाटलं होतं तिला. तिनं आपलं तोंड उशीत खुपसलं आणि मोठ्यानं हंबरडा फोडला. उशीतल्या उशीत तो आवाज विरून गेला. खूप वेळ ती रडली आणि थकून थकून झोपी गेली. स्वप्नात तिला कुणाच्या तरी गुणगुणण्याचा आवाज आला. स्वप्नात ती तशीच पडून होती बेडवर आणि आवाज येत होता, बाबा ब्लॅक शिप हॅव यू एनी वूल? येस सर 3 bags full. 1 for my master and 1 for his dame and 1 for the little child that stays down the lane. तिनं पाहिलं तर दाराजवळ जमिनीवर मांदळकर बाई बसल्या होत्या. गुडघे पोटाशी घेऊन त्या डोकं खुपसून तिची नजर वर गेली तसं त्यांनी डोकं वर उचललं. त्यांचं काजळ विस्कटलेलं, वेणी विस्कटलेली, चेहऱ्यावर कसेही ओढलेले आडवे तिडवे लिपस्टिकचे फराटे. मांदळकर बाई म्हणाल्या, या कवितेचा अर्थ माहितीये तुला? खूप सुंदर आणि करुणामय आहे ग या कवितेचा अर्थ. ऐक हं. तू मेंढ्या पाहिल्यास कधी? कशा पांढऱ्या शुभ्र असतात ना सगळ्या, मऊ उबदार शुभ्र लोकर लेवून असतात सगळ्या. पण समज त्यात एक काळी मेंढी असेल तर, तिची लोकर काळी असेल तर सफेद मेंढ्या घेत नाहीत तिला आपल्या. मग कुणीच उरत नाही तिला खेळायला, हसायला, रडायला. तिचं जग एकटीच होऊन जातं. तिला ना कुणी प्रेम देतं, ना कुणी तिचं प्रेम घेतं. आपल्या शरीरातून बाहेर आलेला एक एक उबदार केस म्हणजे मायाच असते ग काळजातली. पण कुणालाच किंमत नसते तिच्या त्या मायेची, त्या प्रेमाची. सगळे तिच्या त्या प्रेमाला नाकं मुरडत असतात, नको म्हणत असतात. अशा वेळी जेव्हा तिला कुणी विचारतं, बाबा बाबा ब्लॅक शिप हॅव यू एनी वूल? अगं अगं काळे मेंढी, तुझ्याकडे काही लोकर आहे का? तेव्हा ती म्हणते, येस सर 3 bags full. पण कुणासाठी? तर पहिली बॅग माझ्या मालकासाठी, जो माझा सांभाळ करतो. सगळ्यांनी वाळीत टाकलं तरी तो मला वाळीत टाकत नाही, त्याच्यासाठी. दुसरी बॅग माझ्या मालकाच्या प्रियेसाठी, जो माझा सांभाळ करतो त्याच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या तिच्यासाठी. कारण प्रेम असेल तरच हे आयुष्य सुंदर बनतं आणि जगावंसं वाटतं. आणि तिसरी बॅग, तो जो एक अनाथ मुलगा आहे ना रस्त्यावर बेवारस फिरणारा, त्याच्यासाठी. त्याची माझी ओळख नाही ग, आम्ही कधी बोललेलोही नाही एकमेकांशी. पण त्याला सगळ्या जगाने नाकारलंय. मला नाकारलं तसंच. त्याच्याशी कुणी बोलत नाही, कुणी खेळत नाही, कुणी हसत नाही, कुणी रडत नाही. त्याला मायेची ऊब द्यायला कुणीच नाही. म्हणून ही तिसरी बॅग त्या अनाथ मुलासाठी. शालिनी समज किती काळी मेंढी मी आहे आणि तो मुलगा तू. म्हणून मी आलीये तुझ्याकडे, तुझ्यासोबत राहायला, तुझ्यासोबत बोलायला, रडायला, हसायला. बाई पुन्हा कविता गुणगुणू लागल्या. हळूहळू त्यांनी त्यांचं डोकं गुडघ्यात खुपसलं आणि शालूनं आपलं तोंड पुन्हा उशीत खुपसलं. त्या दिवसापासून तिला मांदळकर बाई दिसू लागल्या. घरात, स्वप्नात, दिवसा रात्री. तिला एकदम थकवा जाणवला.
ती बेडवर लवंडली. हातातल्या मोबाईलमधलं रितेशच्या फोटोंचं फोल्डर पुन्हा उघडलं. पुन्हा रितेश आणि त्या बाईचे तसे फोटो बघून तिला भरून आलं. खूप एकटं वाटू लागलं. डोळे पाणावले. तिनं आशेनं आसपास पाहिलं तर सोफ्यावर बसून मांदळकर बाई त्यांचे कपडे भरत होत्या बॅगेत. ती झटकन उठून बसत म्हणाली, बाई हे काय करताय? तिच्याकडे न पाहता त्या म्हणाल्या, मी निघतीये. कुठे? माहित नाही. ती ओरडली, नाही तुम्ही कुठेही नाही जाणार मला सोडून. कपडे भरता भरता मांदळकर बाई थांबल्या, पण त्यांनी तिच्याकडे पाहिलं नाही. बाई बाई माझ्याकडे पहा. तिचा आवाज कातर आणि हळवा झाला होता. बाईंनी पाहिलं. त्यांचे डोळे भरून आले होते. तिच्या हात कालवा कालव झाली. तिनं मांदळकर बाईंच्या दिशेनं हात लांबवला. तसं त्या सोफ्यावरनं उठल्या. जवळ येत त्यांनी तिचा हात हातात घेतला. तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि मग तिचं डोकं आपल्या मांडीवर ठेवत गोड आवाजात शांता शेळकेंची कविता गुणगुणू लागल्या. तुझे आणि तुझ्यासाठी शब्द सारे खोटे, तुझे आणि तुझ्यासाठी शब्द सारे खोटे, खरी फक्त क्वचित कधी बिलगणारी बोटे. बिलगणारी बोटे तीही बिलगून सुद्धा दूर, खोल खोल अंतरात्म्यात कळणारे सूर. दूर दूर ओसाडीत भटकणारे पाय, त्वचे मागील एकाकीपण कधी सरते काय? त्वचे मागील एकाकीपण कधी सरते काय? बाई कविता म्हणत असतानाच ती शांतपणे मोबाईलमधले रितेशचे आणि त्या बाईचे फोटो डिलीट करत बसली होती. किरण येले लिखित मोराची बायको हा कथासंग्रह नक्की विकत घ्या आणि आवर्जून वाचा. धन्यवाद.